शकुंतला ताईंचं विश्व म्हणजे तिचं कुटुंब आणि ते कुटुंब म्हणजे अगदीच छोटंसं होतं. तिचा मुलगा निखिल, सून पल्लवी आणि आणि तिचं 2 लहानशी नातवंडं. एवढंच जणू की काय तिचं सगळं जग असावं. शकुंतला ताईचा नवरा म्हणजे निखिलचे वडील हे निखिल लहान असतानाच देवाघरी गेले होते. त्यामुळे वडिलांचं छत्र हे लवकरच हरपलेलं होतं. त्यामुळे शकुंतला ताईंवर जरा जास्तच जबाबदारी होती. आईची भूमिका तर पार पाडावीच लागत होती, परंतु वडील गेल्यामुळे एका वडिलांची भूमिका देखील त्यांनाच करावी लागत होती. नवरा गेल्यानंतरचं घर सांभाळून आपल्या मुलाचं शिक्षण या सगळ्यांचं टेन्शन मात्र शकुंतला ताईंच्या डोक्यावर नेहमी असायचं. आणि बघता बघता निखिलचे देखील शिक्षण पूर्ण झालं आणि आज गावाजवळच एका पॉवर हाऊसमध्ये त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली. नोकरी चांगली मिळाली असल्यामुळे त्याला पगारही चांगला मिळत होता आणि गावातच राहत असल्यामुळे त्याला कसलाही जास्तीचा खर्च देखील येत नव्हता. एक दिवस शकुंतला ताईंनी निखिलला सांगितलं, बाळा निखिल, आता माझं देखील वय झालं आहे, माझं देखील वय वाढत चाललेलं आहे. मला आता सगळं सांभाळणं कठीण होत चाललेलं आहे आणि तसा तू चांगल्या नोकरीला देखील लागलेला आहे. त्यामुळे आपण तुझ्या लग्नाचा विचार करूया. निखिलने देखील आईच्या वयाचा विचार करून लग्न करायला होकार दिला आणि पाहता पाहता निखिलला लग्नासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात केली. पगार चांगला असल्यामुळे त्याला मुलगीही पटकन मिळाली. निखिलचं लग्न झालं आणि शकुंतला ताईंना सून देखील आली. त्यामुळे आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी सुनेच्या खांद्यावर त्यांनी टाकली आणि त्यांनी सगळ्या जबाबदारीतून काढता पाय घेतला. सून देखील सगळं काही सांभाळत होती आणि बघता बघता निखिलला आणि पल्लवीला जुळे 2 मुलं देखील झाली. आणि आता शकुंतला ताईंचं संपूर्ण जीवन हे त्यांच्या नातवंड, त्यांचं खाणं पिणं, अगदी खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं या गोष्टी सांगून त्यानंतर झोपवणं यातच सगळा टाईम जाऊ लागला. आणि हळूहळू वय वाढत जाऊ लागलं. मुलं देखील मोठी होऊ लागली, शाळेत जाऊ लागली होती. मुलगा नोकरी करत होता, सून घर सांभाळत होती. परंतु दिवसभर शकुंतला ताईंना एकट्याला असं करमतच नव्हतं. त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी विचार यायचा, काशीला जावं या किंवा हरिद्वारला, द्वारका पाहावी. आणि आता तशी शेवटचे दिवस आलेले आहेत. नाहीच काही तर बघा कुंभमेळ्याला तरी जाऊन यावं असं त्यांच्या मनात विचार येत होते. हे सगळे विचार सतत डोक्यामध्ये येत होते, परंतु निखिलला बोलावं कसं? त्याचं तर लाईफ खूप पूर्ण बिझी आहे. परंतु शकुंतला ताईंनी एक दिवस निखिलसमोर ही संकल्पना मांडली, बाळा निखिल, मला काशीला द्वारकेला जायचं आहे. मला जाऊ वाटते. आता माझ्यात असे किती दिवस बाकी राहिलेले आहेत. जेवढे दिवस उरलेले आहेत तेवढ्या दिवसात मला 4 धाम करायचं आहे. आणि नाही शक्य झालं तर तू मला कुंभमेळ्याला घेऊन चल. निखिलने सगळं ऐकलं, परंतु आई, अगं मला एवढ्या दिवसांची सुट्टी तर नाही मिळणार ना, पण मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करतो. आणि काही दिवसानंतर निखिल त्याच्या आईकडे आला. आई बघ, मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. आणि त्यांनी आणलेली तिकीटं आईला दाखवली. आईने देखील तिकीटं पाहिली आणि परंतु तिकीट तर 2च होती. आई म्हणाली, बाळा निखिल, तिकीटं तर 2च आहे, मग कोण कोण जाणार आहेत? त्यावेळी निखिल म्हणाला, आई फक्त तू आणि मीच जाणार आहोत. आईने विचार केला, फक्त निखिल आणि मी गेले तर पल्लवी एकटी घरी कशी राहणार आणि तिला नाही नेलं तर तिला वाईट वाटेल. त्यामुळे शकुंतला ताईंनी निखिलला सांगितलं, तू अजून एक तिकीट घेऊन ये, म्हणजे पल्लवी देखील आपल्यासोबत येईल. पल्लवी म्हणाली, आई आम्ही दोघे तर नेहमीच कुठे ना कुठे बाहेर जात असतो, त्यामुळे तुम्ही माझा नका विचार करू, तुम्ही दोघे या जाऊ. पण आईने विचार केला, पल्लवी जरी मोठे तिचं मन असलं आणि मोठं मन करून जरी बोलत असली तरी तिला न्यायला पाहिजे आपल्यासोबत. म्हणून आई निखिलला म्हणते, अरे बाळा, एवढ्या लांबच्या प्रवासाला आपण जाणार आहोत, तू एकटा मला कसं सांभाळशील? त्यापेक्षा पल्लवीला सोबत घे, म्हणजे तुम्ही दोघे मला सांभाळशाल. आई तुम्ही काळजी करू नका, निखिलच तुम्हाला सांभाळून येतील आणि सांभाळून घेऊन येतील. अगं आई, तू काळजी करू नकोस. मी लहान असताना तू जशी मला जपून न्यायची, सांभाळून आणायची, माझा विश्वास असायचा माझ्या आईवरती, तसंच तू माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला सांभाळून घेऊन जाईल आणि सांभाळून आणेल.
ठीक आहे असं म्हणत दुसऱ्या दिवशी निखिल आणि शकुंतलाताई प्रवासात निघाल्या. ट्रेनचा प्रवास होता. ट्रेन सुरू झाली आणि जशी जशी ट्रेन सुरू झाली तसतशी शकुंतलाताईंना थंडी वाजायला सुरुवात झाली. 2 दिवसांचा प्रवास होता आणि प्रवास देखील लांबचा होता. शकुंतलाताईंनी विचार केला, मी उगाचच एवढ्या लांब निखिलला घेऊन आले आहे. माझ्यामुळे बिचारा निखिल, तो देखील अजून झोपलेला नाही. निखिलने बोलावं, आई काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि 2 दिवसांचा प्रवास संपवून निखिल आणि शकुंतलाताई कुंभमेळ्याच्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि उतरल्याबरोबर वातावरणातील गारवा पाहून हवा, वारं ते देखील सुटलं होतं. वातावरणात थंडावा पसरलेला होता आणि पाऊसही सुरू झाला. जसा पाऊस सुरू झाला तसा प्लॅटफॉर्मवरची गर्दी अजूनच वाढली. परंतु जसजसा पाऊस कमी झाला, बंद झाला, तशी सगळी गर्दी अचानक विरळ झाली आणि निखिल आपल्या आईला घेऊन रूमवर गेला. रूमवर गेल्यावर शकुंतलाताई निखिल फ्रेश होऊन गंगा स्नानाकरते निघाले आणि निघणारच होते. निखिलने सांगितलं आहे, तिथे खूप गर्दी आहे आई, माझा हात सोडून कुठेही जाऊ नकोस. निखिलने शकुंतलाताईंचा हात धरला आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगा स्नानाकरता आपल्या आईला धरून गंगेचे स्नान करून घेऊन व्यवस्थित सुखरूप बाहेर आला. गंगेचे स्नान झालं, देवदर्शन झालं. आईने निखिलला सांगितलं, बाळा आता मी भरून पावले. माझी इच्छा होती मरणाच्या आधी एकदा तरी गंगेने स्नान करावं आणि माझी ती इच्छा तू पूर्ण केलीस. मी देवाचे आभार मानेन की तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या पोटी जन्माला दिला. निखिल म्हणतो, अगं आई, कसले आभार मानतेस तू? मी तर फक्त माझं कर्तव्य करतोय. आता बस झालं असं म्हणून निखिल म्हणाला, आणि आई तू इथे बस, मी जरा मार्केटमधून फिरून येतो. मार्केटमध्ये फिरायला जाणार म्हणून निखिलने आपल्या खिशातून काही पैसे काढून आईच्या हातामध्ये दिले. आईने विचार केला, अरे बाळा निखिल, मला कशाला पैसे पाहिजे, तू ये मार्केटमधून फिरून, मी इथे बसते. निखिल म्हणतो, अगं आई राहू दे, तेवढे पैसे तुझ्या हातामध्ये. आईने देखील विचार केला, मार्केटमध्ये उगाच चोरांकडून पैसे चोरीला जाण्यापेक्षा माझ्याकडे पैसे सेफ राहतील. त्यामुळे शकुंतलाताईंनी देखील निखिलकडून पैसे घेऊन त्यांच्या पर्समध्ये ठेवले. निखिल मार्केटमध्ये फिरायला गेला. आता भरपूर वेळ झालेला होता, अगदी सायंकाळ होत आली होती. आईच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. सायंकाळ होत चालली, अंधार पडतोय, अजून माझा निखिल कसा आला नाही. तेवढ्यातच कानावरती एक बातमी आली आणि पालखी निघाली असताना एका हत्तीचा तोल जाऊन त्याच्या पायाखाली अनेक भाविक भक्त चिरडली गेली. त्यामध्ये काही मृत्यू देखील पावले आहेत, त्याचबरोबर काही जखमी देखील झाले आहेत. तर शकुंतलाताईंना आता भरभरूनच खूपच टेन्शन येऊ लागलं आणि माझा निखिल रात्र झाली तरी अजून कसा नाही आला. देवाला प्रार्थना करू लागल्या, हे देवा भगवंता, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नको. तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव. परंतु मनामध्ये भीती खूप होती आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या निखिलचं नाव अनाउन्समेंट करत होत्या. न राहून त्यांना एका पोलिसांची भेट झाली आणि घडलेली घटना सगळी पोलिसांना सांगितली. ते पोलीस देखील त्या म्हाताऱ्या आईची मदत करू लागले. जिथे ते जखमी झालेले पेशंट होते त्या हॉस्पिटलला घेऊन शकुंतलाताईंना पोलीस घेऊन गेले. परंतु सगळ्या जखमींमध्ये, सगळ्या पेशंटमध्ये निखिल हा कुठेच नव्हता आणि मृत व्यक्तींच्या फोटोंमध्ये देखील कुठेच नव्हता. आईला आता बरं वाटलं. माझा मुलगा सुखरूप आहे, देवा त्याची काळजी घे. आता 2 दिवस झाले होते आणि निखिल काही शोधतच नव्हता. तो काही केल्यास सापडत नव्हता. पोलिसांना देखील वाईट वाटत होतं. पोलिसांनी सांगितलं, आई तुम्ही तुमच्या घरचा फोन नंबर द्या, तुमचा फोन नंबर आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला तुमच्या घराशी संपर्क साधून देतो. परंतु एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये घरचा नंबर देखील लक्षात राहिलेला नव्हता. शकुंतलाताईंनी सांगावं, घरी तर माझी सून एकटीच आहे, ती एवढ्या लांब मला घेण्यासाठी नाही येणार आणि तिला कोणत्या तोंडाने सांगू की निखिल सापडत नाही आहे. शकुंतलाताई तिथेच पोलीस स्टेशनला रडत बसल्या आणि तेवढ्यातच रडणाऱ्या शकुंतलाताईवर एका व्यक्तीची नजर पडली. त्या व्यक्तीने पोलिसांना विचारलं, मी या आईंना त्यांच्या घरी सोडू शकतो का? मी त्यांच्या जवळपासच्या बाजूच्या गावात राहत आहे,
त्यांच्या मुलाला मी ओळखतो. पोलिसांनी त्या माणसाची संपूर्ण चौकशी केली. त्याचा नंबर, त्यांचं ॲड्रेस घेऊन शकुंतला ताईंना त्याच्याजवळ पाठवलं. त्याच्यासोबत पाठवल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते. हा नक्की मला किडनॅप करून घेऊन तर जाणार नाही ना? घरी सोडतोय की नाही अशी भीती अगदी मनामध्ये येत होती. आणि त्याच वेळी त्या माणसाने सांगावं, मावशी तू काळजी करू नकोस, तू माझ्या आईच्या वयाची आहेस, मी तुला सुखरूप तुझ्या घरी पोचवेल, मी निखिलला चांगलं ओळखतोय. शकुंतला ताईने देखील त्या माणसावरती विश्वास ठेवला आणि घरच्या दिशेने निघाली. एवढ्या लांबचा प्रवास संपवून त्या व्यक्तीने शकुंतला ताईला आपल्या घरच्या पत्त्यावर सोडलं आणि समोर पाहताना ते दृश्य अगदी दारासमोर सफेद मंडप लावलाय, जेवणाऱ्यांच्या पंक्ती पडल्या होत्या, एका फोटोला हार घातलाय, कोणीतरी शोकांतिका व्यक्त करतंय, कोणी श्रद्धांजली वाहतंय. हे सगळं दृश्य पाहून एका क्षणाला वाटलं, आपण दुसऱ्या कोणाच्या तरी परक्याच्या घरी तर आलो नाही ना, असा प्रश्न मनात आला. आणि तेवढ्यातच धावत पळत येऊन छोट्या लहानशा नातवंडांनी आजीला मिठी मारली आणि आईबाबांना ओरडू लागली, आई बाबा आपली आजी आलेली आहे. आणि शकुंतला ताईंचे तिथे येणे झाल्याच्या नंतरला सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु शकुंतला ताईंना आनंद झाला निखिलला पाहून. माझा निखिल तर सुखरूप घरी आहे. तिने देवाचे आभार मानले. निखिलनेही धावत पळत येऊन आईला मिठी मारली. पल्लवीने देखील आईला जवळ घेतलं. ज्या आईचा ते 13वा घालत होते ते बंद करून आता ती आई आली म्हणून आनंदाने लोकांना जेवण घालत होते. सगळ्या लोकांनाही आनंद झाला. कोणी ढोल वाजू लागलं. त्या म्हाताऱ्या आईचे दर्शन घेऊन सगळे आशीर्वाद देत होते. सगळे नातेवाईक पाहुणे जेवण करून गेल्यानंतरला निखिलने आईला विचारलं, आई तू कुठे गेली होतीस? मला वाटलं तू हे जग सोडून देवाघरी गेलीस. आईला हे ऐकून खूप वाईट वाटलं. चुकलं या लोकांनी माझा आज 13वा घातला आहे. परंतु आईला मनाशी समजलं होतं. तिने काही न बोलून दाखवायला गप्प बसली. संध्याकाळी रात्रीच्या वेळी रात्रीचं जेवण उरकून सगळेच जण आपापल्या खोलीमध्ये झोपायला निघून गेले आणि शकुंतला ताई देखील त्यांच्या खोलीमध्ये येऊन झोपल्या. परंतु घसा कोरडा पडल्यामुळे त्या पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेल्या आणि जाताना त्या निखिलच्या बेडरूमपासूनच जात होत्या. त्यावेळी निखिलचा आणि पल्लवीचं बोलणं चालू होतं. तुम्ही एवढ्या लांब आईला सोडलं तरी तुम्ही मला बोलले होते ना, आई एवढ्या लांबून परत कधीच येणार नाही. मग अशी काय तुमची आई एवढ्या लांबून घरी परत आली? निखिल म्हणाला, पल्लवी बघ, ती माझी आई आहे. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला तिकडे घेऊन गेलो. परंतु तुझ्या सांगण्यावरून मी तिला तिथेच सोडून आलो. माझं मन मला खूप खात होतं. मी माझ्या आईला मृत्यूच्या दारामध्ये ढकलून आलेलो होतो. पण हे पाप कोणता होताना देवाने मला वाचवलं आणि माझी आई सुखरूप परत घरी आली. यातच मला आनंद आहे. आता मी माझ्या आईला कधीच अंतर देणार नाही आणि मुळातच तुझ्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. तुझ्या सांगण्यावरून मी खूप मोठं पाप करत होतो. या सगळ्यातून माझी मुक्तता झाली आहे. तुला तुझे आईबाप लागत आहे तसेच मलाही माझे आईवडील लागत आहे. माझे वडील तर मला लवकरच सोडून गेले. निदान देवाने माझी आई तरी माझ्यासोबत दिलेली आहे आणि मला माझ्या आईचा सहवास पाहिजे. यापुढे माझ्या आईच्या बाबतीत एकही वाकडं शब्द मी तुझ्या तोंडून ऐकून घेणार नाही. हे पल्लवीचं आणि निखिलचं बोलणं ऐकल्यानंतर शकुंतला ताईंच्या पायाखालची अगदी जमीनच सरकली. मी माझ्या लेकाला आणि सुनेला एवढी जड झाले होते की त्यांनी मला एखाद्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या लांब वरती सोडून दिलं. त्यांना वाटलं मी कधीच परत येणार नाही आणि म्हणून जगाला दाखवण्यासाठी त्यांनी माझा 13वा देखील घातला. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे शकुंतला ताई पुन्हा हादरल्या आणि तिथेच जागच्या जाग्यावर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कधी घरामध्ये आपण आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आपल्या आईबाबांना लांब करत असतो, त्यांना वाईट वागणूक देत असतो. बायकोला आपले आईवडील प्रिय असतात परंतु सासू सासरे नाही. अशा बायकोचं ऐकण्यापेक्षाही हे समजावून सांगा
तुला जेवढे तुझे आईबाबा प्रिय आहेत तेवढेच मलाही माझे आईवडील देखील महत्त्वाचे आहेत. आणि हेही सांगून ऐकत नसेल तर तिला सांगा, तुला माझे आईवडील आवडतच नाही म्हणून मी सोडून देतो, परंतु एक अट आहे, मलाही तुझे आईवडील आवडत नाही म्हणून तूही त्यांना सोडून द्यायचं आहे. त्यांना ती अट मान्य करणार नाही आणि तिलाही वास्तव्य परिस्थितीची जाणीव होईल आणि तुमच्या आईवडिलांचा सांभाळ करेल. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली